श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज वार आहे गुरुवार, दिनांक आहे 8 मे 2025. आज आलेली आहे मोहिनी एकादशी. एकादशी तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये 2 वेळा येते, परंतु प्रत्येक एकादशी तिथीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं आणि वर्षभरामध्ये 24 एकादशी ह्या येत असतात. मोहिनी एकादशीचं महत्त्व जे आहे तर ते खूप अधिक पटीने सांगितलं गेलेलं आहे, कारण ही जी एकादशी आहे तर ती या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले होते. समुद्र मंथनामध्ये जेव्हा अमृत कलश बाहेर निघाला त्यावेळेस भगवान विष्णू यांनी मोहिनी रूप धारण करून राक्षसांना मंत्रमुग्ध केले आणि देवांना अमृत हे पाजले होते. म्हणूनच या दिवशी मोहिनी एकादशी ही साजरी केली जाते. तर पहा, हिंदू धर्मामध्ये मोहिनी एकादशीला विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशीचे व्रत केले जाते. यंदा एकादशी तिथी ही 2 दिवस असल्याकारणानं संभ्रम निर्माण झालेला आहे. तर पहा, एकादशी तिथी जी आहे तर ती 7 मे रोजी सकाळी 10:19 सुरू होणार आहे आणि 8 मे रोजी दुपारी 12:29 संपणार आहे. परंतु उदय तिथीनुसार मोहिनी एकादशीचा उपवास जो आहे किंवा ज्या काही आपल्याला सेवा उपाय करायचे आहेत ते आपल्याला 8 मे म्हणजेच आज करायचे आहेत. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. जर आपण मोहिनी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जर जाळली तर आपल्या घरामध्ये जे काही दोष, अडचणी, संकट, वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा, करणीबाधा यासारख्या गोष्टी जर आपल्या घरामध्ये घडत असतील तर त्या दूर होतील. त्याचबरोबर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा प्रभावी उपाय तुम्हाला करता येणार आहे. आणि बघा, जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो 6 ते 9 या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. परंतु तुमच्याकडे वेळ नाही तर मग 6 ते 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. 6 ते 9 ही जी वेळ आहे तर ही वेळ आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करण्याची वेळ आहे. या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होत असते आणि या वातावरणामध्ये आपण हा प्रभावी उपाय केला तर याचं फळ आपल्याला पटकन मिळत असते. आता बघा, तुम्हाला हा उपाय करण्या अगोदर सकाळीच एक उपाय करायचा आहे. जर सकाळी वेळ नाही भेटला तर दिवसभरामध्ये तुम्ही केला तरी चालेल. जेव्हा तुम्ही भगवान विष्णूंची पूजा करणार आहात, त्यांची अभिषेक करणार आहात, त्यांची पूजा केल्याच्या नंतर तुम्हाला त्यांना झेंडूची फुलं अर्पण करायची आहेत. मोहिनी एकादशीच्या दिवशी जी व्यक्ती भगवान विष्णूंना झेंडूची फुलं अर्पण करतात त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होते. झेंडूचे फूल हे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि पिवळ्या वस्तू ह्या भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत. आणि आज गुरुवार देखील आहे तर तुम्हाला हे फूल अर्पण करायचं आहे. हे फूल जेव्हा तुम्ही अर्पण करताल तेव्हा तुमची जी काही मनातील इच्छा असेल ती तुम्हाला बोलायची आहे आणि हे फूल अर्पण करायचं आहे. तुमची इच्छा ही भगवान विष्णू नक्कीच पूर्ण करतील. त्याचबरोबर बघा, आणि त्यानंतर संध्याकाळी हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो आवर्जून करायचा आहे. तर पहा, जर तुमच्या कुटुंबामध्ये सतत वाद विवाद, क्लेश, कलह, भांडणे जर होत असतील आणि तुम्ही जे बी काम करायला जाता त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही, त्या कामामध्ये तुमची प्रगती होत नाही, असं बऱ्याच समस्या बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना जाणवत असतात.
तर ह्या ज्या समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा प्रभावी उपाय आज संध्याकाळी करायचा आहे. जर तुमच्या घराला पितृदोष लागलेला असेल किंवा तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण झालेला असेल किंवा तुमच्या घरामध्ये कुणाची नजरबाधा तुमच्या घराला लागलेली असेल, तरीसुद्धा तुमच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टी ह्या व्यवस्थित घडत नाहीत. तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नाही किंवा तुमच्या मुलांची प्रगती होत नाही, अशा बऱ्याच समस्या तुम्हाला जाणवत असतील. तर अशा ह्या समस्या दूर करण्यासाठी हा प्रभावी उपाय आज संध्याकाळी नक्की करायचा आहे. आता बघा, हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे. हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला संध्याकाळी तुमच्या देवघरातील दिवाबत्ती करून घ्यायची आहे. देवापुढे एक दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर धूप अगरबत्ती लावायची आहे. तुळशीपाशी शुद्ध गाईच्या तुपाचा या दिवशी तुम्हाला दिवा लावायचा आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जर तुम्ही तुळशीपाशी लावला तर तुमच्या घरामध्ये सतत लक्ष्मीचा वास राहील. तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक पिंपळाचं पान लागणार आहे. तर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे किंवा कापूर जाळायचं भांडं तुम्ही घेतलं तरी चालेल. एक पिंपळाचं पान लागणार आहे, ते पान घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्याकडे जो कापूर असेल तो घ्यायचा आहे. शुद्ध गाईच्या तुपामध्ये तुम्हाला भिजवून घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला 2 अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या कापरावरती ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला एक तेजपत्ता, जो तमालपत्र आपण मसाल्याचं असतं पहा पान, तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला हे भांडं घेऊन जायचं आहे देवघरामध्ये. देवघरामध्ये हा भांडं ठेवून ते प्रज्वलित करायचं आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जोपर्यंत तो कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला हा जप करायचा आहे. उपाय करत असताना तुमच्या मुख्य दरवाजा जो आहे घराचा तो उघडा करायचा आहे. त्याचबरोबर खिडक्या उघड्या करायच्या आहेत आणि त्यानंतरच हा उपाय करायला सुरुवात करायची आहे. यानंतर तुम्हाला काही वेळासाठी ते भांडं देवघरापाशी ठेवून नंतर ते उचलायचं आहे. संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे. अगदी तुमच्या हॉल, किचन, बेड सर्व घरामध्ये तुम्हाला सर्व रूममध्ये फिरवायचं आहे. त्यानंतर काही वेळासाठी ते भांडं तुमच्या मुख्य दरवाजामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. मुख्य दरवाजामध्ये ठेवल्यानंतर थोड्या वेळाने ते तुम्हाला उचलायचं आहे आणि देवघरामध्ये नेऊन ठेवायचं आहे. हा कापूर शांत झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून ते तुम्हाला कोणत्याही झाडाला टाकून द्यायचं आहे. फक्त तुळशीला तुम्हाला टाकायचं नाही. तर पहा, हा उपाय जो आहे तर तो जर आपण केला तर आपल्या घरातील जे काही भांडणे, पितृदोष, वास्तुदोष, नजरबाधा यासारखे दोष दूर होऊन तुमच्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. असा हा उपाय आज संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे. जर तुमच्याकडे पिंपळाचं पान नसेल, तुम्हाला जर भेटलं नाही, तर तुम्ही पिंपळाच्या पानाऐवजी थोडेसे तांदूळ देखील यामध्ये घेऊ शकता आणि अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय करू शकता. तर पहा, नक्की हा उपाय आज संध्याकाळी सर्वांनी आपल्या घरी करायचा आहे. त्याचबरोबर बघा, तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत आहेत. तुमच्या घरामध्ये कोणतंही महत्त्वाचं काम तुम्ही करायला गेलं की ते पूर्ण होत नाही. सतत तुम्हाला अपयशच येत आहे. तुमच्या घरामध्ये पैशांचे खूप प्रॉब्लेम चालू आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, दररोज तुम्हाला संध्याकाळी झोपण्यापूर्वी तुमच्या किचनमध्ये 2 लवंग आणि 2 कापूर हे तुम्हाला जाळायचे आहेत. असं केल्याने घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते, आर्थिक समस्या दूर होतात आणि घराची प्रगती होते. त्याचबरोबर जर तुम्हाला हा उपाय जर तुम्हाला सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही, मासिक धर्म असेल तर ती स्त्री सोडून इतर कुणीही हा उपाय केला तरी चालेल. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.